नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुमची उद्या रँक किती येणार आहे. ठीक आहे, प्रोव्हिजनल रँक किती येणार आहे. ठीक आहे, तुमची कोणती रँक जास्त प्रायोरिटाईज केली जाते त्याविषयी आपण शॉर्टमध्ये लवकर संपवण्याचा प्रयत्न करू. या चॅनलवरती नवीन आहात, प्लीज सबस्क्राईब करा, खूप गरज आहे तुमची. ठीक आहे, कारण हा नवीन चॅनल आहे, याला आपल्याला ग्रो करायचं आहे आणि हा चॅनल तुमच्या ऍडमिशन प्रोसेस झाल्यानंतर सुद्धा जोपर्यंत तुमचं प्लेसमेंट होत नाही तोपर्यंत इथं कंटेंट येत असेल तुमच्यासाठी, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा. तुमची पूर्ण ऑप्शन फॉर्म फिलिंग मी इथं करून देईल, पूर्ण तुमची कॉलेज लिस्ट, कॅप राऊंड, स्पॉट राऊंड सगळ्या गोष्टी होऊन जातील. फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे, गरज खूप आहे. जेव्हा सबस्क्राईब करणार तेव्हाच मोटिवेशन येईल व्हिडिओज टाकण्याचे. त्यानंतर जे पहिले आता 10K सबस्क्रायबर असतील त्याच्यामधून पहिले 100 सबस्क्रायबर आपण चूज करणार आहे, त्यांना 1500 रुपीज अमेझॉन व्हाउचर माझ्याकडनं जाईल म्हणजे जाईल. ठीक आहे, त्यांची पूर्ण लिस्ट पण मी इथं डिक्लेअर करेल. नक्कीच सबस्क्राईब करा चॅनलला. आज आपण बघूया पर्सेंटाईल वर्सेस रँक. ठीक आहे, पर्सेंटाईल वर्सेस रँक. उद्या तुमची रँक येणार आहे. आता कोणत्या कोणत्या प्रकारची रँक असते ते पहिले समजून घेऊया, तेव्हा त्यानंतर आपण पर्सेंटाईल वर्सेस रँक वरती जाऊया. पहिले असते तुमची स्टेट लेवल रँक, त्यानंतर असते तुमची कॅटेगरी रँक, त्यानंतर तुमची युनिव्हर्सिटी रँक, त्यानंतर तुमची लेडीज रँक किंवा जेंट्स रँक म्हणजे जनरल. जेंट्स नाही म्हणत, जनरल म्हणतात, पण मी जेंट्स तुम्हाला समजण्यासाठी सांगतोय. त्यानंतर तुमची कोटा रँक. ठीक आहे, आता बघा स्टेट रँक म्हणजे काय रे बाळांनो, म्हणजे ऑल ओव्हर स्टेटमध्ये. अजून एक असते ऑल इंडिया रँक. ऑल इंडिया रँक कोणाचे असते? जे महाराष्ट्राचे स्टुडंट आहेत किंवा जे बाहेरचे स्टुडंट आहेत आणि ज्या जेई थ्रू ते जे अप्लाय करताय त्यासाठी ऑल इंडिया रँक असते, जेईची रँक असते बेसिकली. ठीक आहे, जे स्टुडंट महाराष्ट्रातले आहेत कोणतीही कॅटेगरी न बघता त्यांच्यासाठी स्टेट रँक. कॅटेगरी रँक जे कॅटेगरीमध्ये येतील त्याच्यासाठी. त्यानंतर युनिव्हर्सिटी रँक जे युनिव्हर्सिटीमध्ये येतील. फॉर एक्झाम्पल पुणे युनिव्हर्सिटी, मुंबई युनिव्हर्सिटी, डिफरंट युनिव्हर्सिटीज असतात. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल नाशिकचे सुद्धा स्टुडंट पुणे युनिव्हर्सिटीमध्येच येतात है ना, ते स्पेसिफाईड सिटीज आहेत. तुम्ही सिटीच्या साईटवरती बघू शकतात किंवा मी पण सांगून देईल. त्यानंतर तुम्ही लेडीज आहेत तर तुमच्या लेडीजची वेगळी रँक येईल. कोटा म्हणजे तुमचा EWS किंवा तुमचा PWD किंवा तुमचा डिफेन्स, अशा सगळ्या प्रकारचे कोटा इथं, ऑर्फन वगैरे सगळ्या गोष्टी इथं यांची रँक येते. सगळ्यात पहिले काय होतं, तुमची स्टेट रँक चेक होते. ऑल इंडियावाले तर वेगळेच असतात. ठीक आहे, त्यांची तर जेईचीच रँक चेक होते. पण फॉर एक्झाम्पल तुम्ही MST CET दिलेली आहे. फॉर एक्झाम्पल राम नावाचा स्टुडंट आहे, रामिका म्हणू सपोज, रामिका, कारण आपल्याला लेडीजचं पण एक्झाम्पल घ्यायचं. रामिका नावाची स्टुडंट आहे, 90 पर्सेंटाईल आहेत, OBC कॅटेगरीची आहे. तिची सगळ्यात पहिले स्टेट रँक चेक होईल. स्टेट रँक थ्रू हिने जी लिस्ट दिलेली आहे तिच्यामध्ये हिचं ऍडमिशन होतंय का. फॉर एक्झाम्पल समजवण्याचा प्रयत्न करतो मी तुम्हाला परत. फॉर एक्झाम्पल 50 कॉलेजेसची लिस्ट टाकली तुम्ही, बरोबर. पहिलं कॉलेज सपोज COEP टाकलं. फॉर एक्झाम्पल COEPला रामिकाला 90 पर्सेंटाईल आहेत. स्टेट रँकमध्ये हिचं ऍडमिशन होतंय का. लेडीज आहे, जेंट्स आहे ते नंतर बघतात. स्टेट रँकमध्ये होतंय का, नाही होतंय, चला. कॅटेगरीमध्ये कोणती रामिका, OBC आहे, OBC मध्ये होतंय का COEP, होतंय, नाही होतंय, चला काढा. त्यानंतर युनिव्हर्सिटी रँकमध्ये होतंय का, नाही होतंय, चला काढायला. त्यानंतर लेडीजमध्ये आहे, लेडीजमध्ये होतंय का ऍडमिशन, पर्सेंटाईल मॅच होत आहे का, रँकमध्ये होत आहे, चला COEP द्यायला. अशा पद्धतीने तुमचं ऍडमिशन होतं. गोष्ट समजते, खूप सोपी प्रोसेस आहे. याच्यावरती परत डिटेलमध्ये मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करेल, पण इन शॉर्ट थोडंसं समजलं तेवढंच पाहिजे आपल्याला. आता इथं जी सांगणार आहे स्टेट रँक सांगणार आहे, कारण प्रत्येक विद्यार्थ्याची सगळ्यात पहिली रँक हीच चेक होते. जर तुम्ही 99.9 पर्सेंटाईल आणले तर तुमची रँक 587च्या आत येईल. म्हणजे तुम्ही पहिल्या 600 स्टुडंटमध्ये महाराष्ट्रात येऊन लागणार. 2,40,000 स्टुडंटपैकी पहिल्या 600 मध्ये येणार. ठीक आहे, त्यानंतर 99.51 पर्सेंटाईल पेक्षा जास्त आहे तर तुम्ही 1545 म्हणजे 1545च्या आत येणार तुमची रँक. ठीक आहे, पहिल्या 1500 मध्ये येणार आउट ऑफ 2.4 लाख स्टुडंट. ठीक आहे, त्यानंतर 99 पर्सेंटाईल स्कोर करताय तुम्ही, आरामात तुमची रँक 2800, पहिल्या 2800 स्टुडंटमध्ये तुम्ही येऊन लागणार महाराष्ट्रात. ठीक आहे, त्यानंतर 98.07 जर तुम्ही पर्सेंटाईल स्कोर करताय तर पहिल्या 5978 स्टुडंटमध्ये तुम्ही येणार. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला कॉलेज लिस्ट आहे ना ती तुमची रँक नुसार नाही बनवायची, ती तुमची पर्सेंटाईल नुसारच बनवायची आहे. नाहीतर रँक नुसार कॉलेज लिस्ट बनवूच शकत नाही. ठीक आहे, रँक खूप फ्लक्च्युएट होतात. कॉलेज लिस्ट तुमची याच्यानुसारच पाहिजे, पर्सेंटाईल नुसार. ज्या विद्यार्थ्यांनी अजून कॉलेज लिस्टसाठी अप्लाय केलं नसेल, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. पर्सनल काउन्सिलिंगसाठी एनरोल करा, मी खूप सजेस्ट करतो तुम्हाला, कारण पर्सनल काउन्सिलर तुमची व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवेल. फ्युचरचा सवाल आहे, इथं तुम्ही जास्त विचार नका करू. नक्कीच पर्सनल काउन्सिलरचा सल्ला घ्या, पर्सनल काउन्सिलरकडून लिस्ट बनवा. ठीक आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. काही अडचण असेल मला व्हॉट्सअपला विचारू शकतात. 24 आवर्समध्ये रिप्लाय करतो मी, कारण मी एकटा आहे बाळांनो, सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत मी रिप्लाय नाही करू शकत ॲट ए टाइम. ठीक आहे, थोडासा मला वेळ देत जा. चला, जर तुम्ही 95 पर्सेंटाईल स्कोर करताय तर 14,960 म्हणजे 15,000च्या आत तुमची रँक येऊन लागेल बाळांनो, विच इज ऑल्सो गुड. 2,40,000 मध्ये तुम्ही 15,000 मध्ये येत आहेत, खूप चांगली गोष्ट आहे. 95 पर्सेंटाईल जर तुम्ही 90 पर्सेंटाईल स्कोर केले, ठीक आहे,
तर तुमची रँक 29,685, म्हणजे तुम्ही कन्सिडर करून 30,000 कन्सिडर करून चला, 30,000च्या मध्ये येणार तुम्ही. 2,40,000 मध्ये तुम्ही 30,000च्या मध्ये आले, ती पण का चांगलीच गोष्ट आहे, है ना. 85% असेल तर 43,000 मध्ये येणार तुम्ही, पहिल्या 43,000 मध्ये. 80% असेल तर पहिल्या 57,000 मध्ये येणार, ठीक आहे. त्यानंतर जर 70% असेल तर पहिल्या 82,000 मध्ये येणार. त्यानंतर 60% असेल तर पहिल्या 1,00,000 मध्ये तुम्ही येऊन लागणार. आता 60 नंतर मी प्रेडिक्ट नाही करू शकत बाळांनो, कारण खूप फ्लक्च्युएशन होतात, खूप चेंजेस होतात, ठीक आहे. ते चुकीचे सांगून मला इथं व्ह्यूज नाही वाढून घ्यायचे, पण नाही होणार. पहिले कोणी गेस नाही करू शकत. एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो, पूर्ण तुमची ऍडमिशन प्रोसेस खूप स्मूथ करून देईल मी, फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, ठीक आहे. पहिले 10,000 सबस्क्रायबर लवकर कंप्लीट करा आणि पहिले 100 विनर आपण लवकर काढू, ठीक आहे. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. पर्सनल काउन्सिलिंगमध्ये नक्कीच एनरोल करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.